बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत। मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केली होती ही याचिका। संजय राऊतांना 25,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद होणार आहे। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत। मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केली होती ही याचिका। या याचिकेवरती सुनावणी पार पडली आणि या सुनावणीत संजय राऊत दोषी ठरलेले आहेत। तर संजय राऊतांना 15 दिवसांच्या कैदीसोबत 25,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, मेधा किरीट सोमय्या यांनी जी याचिका दाखल केली होती त्यात राऊत सध्या दोषी आढळलेले आहेत। त्यांना 15 दिवसांची कैद देखील होणार आहे। काय अधिक अपडेट आहे या संदर्भात? किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकलेला होता। शिवडीच्या दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर या संदर्भातला खटला सुरू होता आणि याचा निर्णय लागलेला आहे। संजय राऊत या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहेत। त्यांना 15 दिवसांचा कारावास सुनावण्यात आलेला आहे आणि 25,000 रुपयांचा दंडही सुनावण्यात आलेला आहे। संजय राऊत यांनी काही वर्षापूर्वी आरोप केलेला होता की 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा हा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप करण्यात आले होते, ज्यामध्ये मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलेला होता। एकंदरीत पाहता या संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरू होती आणि या सुनावणी दरम्यान संजय राऊतच्या वकिलांकडून आणि मेधा किरीट सोमय्या यांच्या वकिलांकडून त्यांचा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कोर्टाने हा निर्णय देत आता किरीट सोमय्यांच्या विरोधात जे संजय राऊत होते त्यांना या प्रकरणी दोषी ठरवलेला आहे। 15 दिवसांचा कारावास आणि 25,000चा दंड सुनावलेला आहे। अगदीच। तर आता महेश, राऊतांना 15 दिवसांची कैद होणार आहे, तर या संदर्भात काय अधिक माहिती आहे? या संदर्भात आम्ही संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र अद्याप या संदर्भात कुठलाही संपर्क त्यांच्याशी होऊ शकलेला नाहीये। मग या संदर्भात पुढे काय होऊ शकतं, काय शक्यता आहे या केस संदर्भात? शिवडी न्यायालयामधून जो निर्णय आलेला आहे त्याला संजय राऊत हे त्यांना जी मेडिकल रेमेडी या ठिकाणी मिळालेली, जी लीगल रेमेडी ज्यांना मिळालेली आहे त्या संदर्भात ते हायकोर्टात जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी ते दाद मागू शकतात। तर आता पाहण्यासारखं हे असणार आहे की संजय राऊत कशा प्रकारे हायकोर्टात जाऊन त्यांना जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या संदर्भात दाद मागतात। नक्कीच महेश, शौचालय घोटाळा प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली होती। अब्रू नुकसानीचा त्यामध्ये दावा करण्यात आला होता। तर हे सगळा घोटाळा नेमका काय आहे, एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी जरा सविस्तर माहिती द्या। संजय राऊत यांनी आरोप केलेला होता की शौचालय बांधणीसाठी निधीचा गैरवापर करण्यात आलेला होता आणि हा जो घोटाळा आहे तो 100 कोटी रुपयांचा असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता आणि या घोटाळ्यामध्ये सोमय्या दाम्पत्याचा सहभाग असल्याचाही दावा त्यांनी केलेला होता। या संदर्भातली कागदपत्र आपल्याकडे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता। संजय राऊतांच्या या आरोपानंतर मेधा किरीट सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी सुद्धा संजय राऊतांवर टीका केली होती आणि जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध करून दाखवा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात येईल असाही त्यांना इशारा दिलेला होता। आणि या प्रकरणानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी शिवडी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता आणि त्याची गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीचा आता निकाल आलेला आहे। एकंदरीत पाहता संजय राऊत यांनी जो आरोप केलेला होता, सामना वर्तमानपत्रात त्यांनी एक लेख लिहिला होता ज्यामध्ये मेधा सोमय्या यांनी राजकीय ताकदीचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता। मीरा भाईंदर परिसरातील 154 पैकी 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट त्यांनी घेतलेलं होतं असा आरोप या लेखात करण्यात आला होता। या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी 3,90,00,000 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा जो अर्ज आहे तो दाखल केलेला होता। त्यांनी याचिकेमध्ये म्हटलेलं होतं की या लेखामुळे माझ्यावर खूप मानसिक तणाव निर्माण झालेला आहे आणि लेखानंतर माझे सर्व नातेवाईक आणि माझे मित्र माझ्याकडे संशयाने पाहू लागल्याचंही त्यांनी त्यांच्या याचिकेत नमूद केलेलं होतं। या संदर्भात माझी चौकशी जनमानसात आता व्हायला लागलेली आहे। समाजात माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे माझी प्रतिमा डागाळली गेल्याचंही मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलेलं होतं।
नक्कीच महेश, आपण जर पाहिलं, जर संजय राऊत यांच्याकडे या संदर्भात पुरावे होते तरीही संजय राऊत दोषी ठरलेले आहे त्या केसमध्ये, तर संजय राऊत त्यांचे आरोप का? उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हणजे सामनामध्ये जो लेख लिहिण्यात आला होता त्यामध्ये हे आरोप करण्यात आलेले होते आणि या संदर्भातली जी कागदपत्र समोर आणून दाखवावीत असा दावा किरीट सोमय्या आणि मेधा किरीट सोमय्या या दोघांनी केलेला होता. तुम्ही आरोप करताय, पण आरोप केल्यानंतर ते सिद्ध होणं गरजेचं असतं. जर जनमानसांमध्ये तुम्ही आमची आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल, जे आरोप आमच्यावर लावलेले आहेत ते आरोप सिद्ध करण्यासाठी महेश, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. आता सध्या आपल्या सोबत नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमतः स्वागत. एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते. संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे. ते मेधा सोमय्या यांनी जो खटला दाखल केला होता अब्रू नुकसानीचा, त्यात ते दोषी ठरलेले आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं अति केलं की त्याचं माती होत असतं. संजय राऊत यांना निराधार, बिनबुडाचा आणि वाचाळ बोलण्याची सवय लागलेली आहे आणि विशेषतः महिलांवर सुद्धा बोलताना कुठल्याही प्रकारचं तारतम्य त्या ठिकाणी बाळगत नाहीत आणि म्हणून मेधा सोमय्या यांनी त्या ठिकाणी खटला दाखल केला आणि त्यात कोर्टाने जो काही दंड किंवा शिक्षा ठोठावली त्या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतच त्या ठिकाणी करायला हवं. कारण अशा प्रकारचा जर लगाम अशा प्रकारच्या वाचाळगिरांना त्या ठिकाणी बसला नाही तर कुणाची आबरू काही वेशीवर पडलेली नाही. आपल्याला वक्तव्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून कुणालाही काही बोलायचं, अशा प्रकारची अलीकडच्या काळात जी प्रवृत्ती त्या ठिकाणची बलावली त्याला मला वाटतं चांगल्या पद्धतीने चाप त्या ठिकाणी बसेल. आणि जर रोज अशा पिटिशन आठवड्यातनं केल्या तर प्रत्येक आठवड्याला संजय राऊत त्या ठिकाणी दोषी ठरतील एवढ्या प्रकारची गरळ ओकण्याचं काम आणि दुसऱ्याच्या अब्रू त्या ठिकाणी संदर्भात वक्तव्य केलेली त्या ठिकाणी पुढे आलेत. म्हणून मला वाटतं आता यातला संजय राऊतांनी सबक घेतली पाहिजे आणि निदान बिनबुडाचं किंवा कोणाच्या अब्रूला धक्का लागेल अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर सातत्याने सरकार आणि भाजपवर दररोज पत्रकार परिषदेतून संजय राऊत हे टीका करत असतात. आता देखील त्यांना दोषी ठरवल्यानंतर, कारण मेधा सोमय्या ह्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत, तर ते परत एकदा भाजपवरती टीका करतील आणि भाजपला दोषी ठरवतील असं वाटतंय का? नाही, मला वाटतं इथे त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत हे न बघता त्या एक महिला आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य याचा संदर्भ आहे. आता भाजपवर टीका करायला काहीच हरकत नाही, आमच्या नेतृत्वावर राजकीय टीका करायला काहीच हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी एकाच्या महिले संदर्भात तिला लगेच पक्षाचं लेबल लावणं अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये योग्य असं मला वाटत नाही. तर महिलेच्या संदर्भात वक्तव्य करताना अगदीच धन्यवाद प्रवीणजी.